नाताळनिमित्त सध्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। ख्रिस्ती समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। माहीम परिसरातील सेंट मायकल चर्च येथे नाताळनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। रात्रीपासूनच नाताळ सणाला सुरुवात होणार आहे आणि या पूर्वसंध्येला चर्च बाहेर मेणबत्ती, फुलं, हार, मिठाई, ख्रिसमस ट्री, कंदील इत्यादी वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे। याबाबत ख्रिस्ती बांधवांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। आपण सध्या माहीम या परिसरात आहोत, जिथे एक आगळं आणि वेगळं असं सेल्फी पॉइंट खरं तर उभारण्यात आलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की एक युनिक असं सेल्फी पॉइंट खरं तर विक्टोरिया चर्च बाहेर हे संपूर्ण उभारण्यात आलं आहे। मुंबई मेरी जानचे संस्थापक अँग्लो फर्नांडिस यांच्या माध्यमातून खरं तर हे संपूर्ण साकारण्यात आलं आहे। या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत अँग्लो फर्नांडिस सर आहेत। सर, नेमकं काय वैशिष्ट्य आहे याचं, काय तुमची काय माहिती? गेल्या 4 वर्षापासून हे सेल्फी पॉईंट आम्ही उभारतात इकडे आणि लोकांचा उत्साह म्हणजे सर्व धर्मचा लोकांमध्ये असा आहे की हे सेल्फी पॉईंट तुम्ही कधी करणार आहे, आम्हाला इकडे यायचं आहे। आम्हाला नातेवाईकांना म्हणजे लांब लांबतून नातेवाईक ते येतात, त्यांचा दुसरे धर्मचे नातेवाईक त्यांचा येतात आणि इकडे सेल्फी पॉईंट घेण्यासाठी त्यांना फोन करतात। तर ते येऊन आम्हाला विचारतात, तू सेल्फी पॉईंट कधी करणार आहे, आम्हाला यायचं आहे, आमचा तुमचा ख्रिसमसमध्ये आम्हाला तुमचा भाग व्हायचा आहे। तर चांगलं वाटतं की सर्व धर्मच्या लोकांना आपल्या ख्रिसमसमध्ये आपल्यासोबत जॉईन करून आपल्यासोबत ख्रिसमस सेलिब्रेट करायचं आहे। निश्चित आहे सर, शेवटचा प्रश्न करतो, नाताळ सणानिमित्त एक लोकांना काय आव्हान कराल, कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल तुम्ही? ख्रिश्चन धर्म हे ऑलवेज म्हणजे शांती आणि प्रेमाचा संदेश देतोय। तर तुमच्या माध्यमातून मी पूर्ण देशवासियांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर विश करतो। थँक्यू। नक्कीच खूप खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की एक अनोखं असं सेल्फी पॉइंट या माहीम विक्टोरिया चर्चच्या परिसरात उभारलेलं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।